श्रीराम. आता आपण 192 आणि 193 हे दोन्ही श्लोक एकदम बघणार आहोत, कारण एकच कल्पना त्याच्यामध्ये पुढे पुढे नेलेली आहे. आता आपण जो श्लोक बघणार आहोत तो 192 आहे. समर्थ म्हणतात, मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तिथे संग निसंग दोन्ही नसाहे. श्रीराम. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं की मीपणाचे ज्ञान नाहीसे झाल्यावर, म्हणजे आपलं अज्ञान शून्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला परब्रह्माचं रूप कळतं. खरं म्हणजे हा एक विनोदच आहे. ज्याला निर्गुण म्हटलेलं आहे, निराकार म्हटलेलं आहे, त्याचं रूप कळतं. त्याचं ज्ञान कसं असतं ते आपल्याला कळतं. म्हणजे काय होतं, याला जर रूपच नाही तर ते काय सांगतात, म्हणजे असं इथे सांगितलेलं आहे. आणि मागेही अनेक वेळेला त्यांनी हे सांगितलेलं आहे की हे मना, परब्रह्माचं ज्ञान खरंच न कळणारं आहे. या ब्रह्मतत्वामध्ये मनाला प्रवेशच नाही, कारण परमात्मा हा स्वरूप आणि दृश्य वस्तू नाही आहे. स्वरूप नाही त्याला, तो दृश्य वस्तू नाही. पण मन मात्र काय आहे, तर मन हे इंद्रिय आहे. दिसत नसलं तरी ते अंतरिंद्रिय आहे. आणि परमात्म तत्व हे इंद्रियातीत आहे. बाह्य इंद्रिय असू दे किंवा अंतरिंद्रिय असू दे, त्यांना ते सापडतच नाही. हे तत्व जे आहे परमात्म तत्व, ते अतिशय सूक्ष्म असं तत्व आहे. आणि म्हणूनच मन सूक्ष्म होता होता नाहीसं होतं. ज्या मनाने आपण शोधतो ते मनच मुळी नमन होतं. आणि मग हे परमात्म तत्व तरीही त्याला आढळत नाही. आढळणार कुणाला, कारण तिथे कोणीच उरत नाही. म्हणून हे जे सर्वव्यापी तत्व आहे ते सर्वात उत्तम आहे. दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, याच्यासारखं असं दुसरं काहीच नाहीये. हेच हे ध्यान जे आहे सर्वोत्तमाचं तेच आहे. हा सर्वात उत्तम असल्यामुळे एवढे आहे आणि एवढंच आपल्याला सांगता येतं, कारण याच्यासारखं दुसरं काही नसल्यामुळे याला कशाचीही उपमा देता येत नाही. हे याच्यासारखं आहे, ते त्याच्यासारखं आहे असं काहीही आपल्याला सांगता येत नाही. हे तत्व आहे आणि नाही याच्या पलीकडचं आहे. काय त्यांनी त्या ठिकाणी म्हटले, तयाहीन ते दृष्टांत, तया खूण ते हीन दृष्टांत पाहे. आणि आहे आणि नाही याच्या पलीकडे जे आहे ते साक्षेपाच्या पलीकडे आहे. ते म्हणूनच ते निर्विकल्प आहे. जे कल्पनाच करता येत नाही, त्याची कल्पना कशी करणार, त्याचं वर्णन कसं करणार, असं समर्थ या ठिकाणी म्हणतायत. आणि पुढच्या श्लोकामध्ये या कल्पनेचा त्यांनी अधिक विस्तार केलेला आहे. ते 193 जो श्लोक आहे त्याच्यात म्हणतात की नव्हे जाणता नेणता देव राणा, नये वर्णिता वेदशास्त्रे पुराणा, नव्हे दृश्य ना अदृश्य साक्षी तयाला, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. तर पुन्हा तीच कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान नाही. नव्हे जाणता नेणता देव राणा, ज्ञान किंवा अज्ञान असं काहीच नाही. म्हणून वेदशास्त्र पुराणांनी त्याचं वर्णन काय केलं आहे, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. म्हणजे श्रुतीला सुद्धा त्याचा अंत कळत नाही. हे नाही असं श्रुतीनेही त्याचं वर्णन केलेलं आहे आणि हात टेकलेली आहे. कारण काय आहे, नव्हे दृश्य ना अदृश्य. दृश्य म्हणावं तर ते दिसत नाही, अदृश्य म्हणावं तर ते समजत नाही, नाही म्हणावं तर ते साक्षी आहे, आपल्याला जाणवतं की काहीतरी आहे. साक्षी म्हणावं तर साक्षी भाव ही मनाची वृत्ती आहे. परब्रह्म तत्व हे मनातीत वृत्तींच्या पलीकडलं असं आहे. बघा, अनेक युगानुयुग असंख्य योगी, ऋषी, मुनी, तत्वज्ञ, साधू, संत यांनी, मनीषी या सगळ्यांनी काय केलेलं आहे, परब्रह्माचा शोध घेतलाय, त्याचा धांडोळा केलाय, अगदी गुरु करून धांडोळा केलेला आहे. परंतु त्याचं हे परब्रह्म तत्वाचं जे रहस्य आहे, जे स्वरूप आहे, ते कुणाच्याही हाती लागलेलं नाही. आणि म्हणूनच श्रुती त्याला नेती नेती असं म्हणते आहे. आणि
पण मग हा काय करायचं मग यावेळेला? काही कळत नाही. योगी लोकांनी आतापर्यंत त्याचा शोध घेतला नाही म्हणून ते नाही असं आहे का? तर समर्थ असं म्हणतात की तो कसा आहे हे सांगता येत नाही, म्हणून याचा तो आहे, पण त्याचा अनुभव काय केला पाहिजे? हा ज्याचा त्यांनी घेतला पाहिजे आणि ज्याचा त्यांनी अनुभव घेऊन हा देवराणा जो आहे तो जाणला पाहिजे. नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नव्हे दृश्य ना अदृश्य साक्षी तयाला, श्रुती नेणती नेणती अंतर जयाला. श्रीराम.